हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? तर आजचा व्लॉग मी तुमच्याशी गुरुवारचा शेअर करत आहे. तर गुरुवारी मला वाटतं होळी होती आणि शुक्रवारी धुलीवंदन असणार आहे. तर होळीचा व्लॉग मी म्हणजे गुरुवारचा व्लॉग इथे शेअर करते. तर सकाळी नेहमीप्रमाणेच 5:15 वाजले होते आणि इथे मी किचनमध्ये आलेली आहे. आता वाजलेले आहेत 5:20 झालेली आहेत आणि इथे मला बनवायचा आहे मुलांचा डब्बा. तर आज मुलांच्या डब्याला मी देणार आहे मटर पनीर आणि सोबतच चपाती किंवा फुलके, जे मला इझी पडेल ते मी करेल. मुलाला विचारेल मी अगोदर त्याला काय खायचे, फुलके की चपाती. शक्यतो त्याला मटर पनीर बरोबर फुलके आवडतात. तर मग म्हटलं की त्याला विचारते आणि मग तो जर म्हटला फुलके दे तर मग फुलके, नाही तर मग चपाती देईल. तर इथे ना मी मटर पनीरसाठी मसाला भाजून घेते. मसाल्यामध्ये मी काय टाकलं, इथे कांदा चिरून घेतला, सोबतच थोडेसे 10 ते 15 काजू घालणार आहे यामध्ये. आलं लसूण घालायचं आहे यामध्ये. शिवाय मग अख्खा गरम मसाला जो आहे तो घालायचा. अख्खा गरम मसाला घातला ना की कुठलीही जी आपण व्हेज किंवा नॉनव्हेज कोणत्याही भाज्या बनवा तुम्ही, इतक्या चवदार लागतात ना, कारण की त्या गरम मसाल्याचा स्वाद जो असतो फ्रेश असतो. त्यामुळे त्याचा ना स्वाद फ्रेश असल्यामुळे त्याची चव खुलून येते. तर इथे मी सगळा मसाला आधी भाजून घेते. रात्री भाजून ठेवला असता, पण मला असं वाटतं आता गरमीचं सीझन सुरू झालेलं आहे, तर मसाला म्हणजे सकाळपर्यंत फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी खराब होण्याची शक्यता आहे असं मला वाटलं. म्हणून मी काय केलं, हा मसाला ना सकाळीच बनवून घेतला. आणि नेहमी यामध्ये ना मी टोमॅटो घालते, पण यावेळेस मी टोमॅटो घातलेला नाहीये, कारण की टोमॅटो जर घातला तर कदाचित भाजी जास्त लवकर खराब होण्याची शक्यता आहे. आणि हा जेवतो जवळपास 12:30च्या आसपास जेवतो, मला वाटतं 12-12:30च्या आसपास. आणि म्हणून मग मी यामध्ये टोमॅटो नाही घातला. याची आता पेस्ट बनवून घेणार आहे. आणि ना 2 दिवस झालं दूध देखील ना खराब होतंय, कारण की तो दूधवाला आहे तो जवळपास सकाळचं 9:15 9:30च्या आसपास दूध घालून जातो, पिशवीमध्ये ठेवून जातो. आणि मग मी ना सकाळी ते दूध गरम करत नाही, कारण की ते एक्स्ट्राचं दूध शिल्लक असतं. त्यामुळे मी ते दूध तसंच ठेवते. पण संध्याकाळी जेव्हा मी दूध गरम करायला घेते तेव्हा ते दूध फाटतं. तर असं ना जवळपास 2 दिवस दूध फाटलं. आणि म्हणून मग त्या 1 लिटर दुधाचं मी काय केलं, पनीर काढलं. तर रात्री मी पनीर काढून ठेवलं होतं. इथे जे बाजूला चाळणीमध्ये दिसतंय ते मी पनीरच काढून ठेवलेलं आहे एका कॉटनच्या रुमालामध्ये. मसाला परतून घेतेय. घरचं असं ताजं फ्रेश असं पनीर असेल की छान वाटतं, म्हणजे त्या ताज्या पनीरचं जे टेक्स्चर असतं ना वेगळंच असतं आणि चव देखील खूप छान लागते याची. करून ठेवले होते आणि ते मटर या डब्यामध्ये तसेच पडून होते. आणि काल जेव्हा मी पनीर काढलं ना रात्रीचं, त्यावेळेस मग मला असं आठवत होतं की म्हणजे कडधान्यातले वाटाणे भिजत घालू का म्हणून यासोबत करण्यासाठी. आणि मग नंतर अचानक मला आठवलं की फ्रीजमध्ये सोलून ठेवलेले मटर आहेत, तर त्याचा आपण वापर करू शकतो. मग आयत्या वेळेला बरं झालं ते वाटाणे मला फ्रीजमध्ये सापडले. आणि मग मी इथे काय केलं, आता हे सगळा मसाला व्यवस्थित फ्राय केल्यानंतर हे मटरचे दाणे यामध्ये घालून घेतले आणि व्यवस्थित परतून घेतले. आता इथे मी ना कुकरचाच वापर करते. भले मी इथे मटर जरी वापरत असले ना तरी इथे मी कुकरमध्येच ते व्यवस्थित परतून घेतले. 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी बनून तयार होईल. घरचं जे पनीर होतं ना त्याचे असे तुकडे काढलेत आणि इतकं सॉफ्ट मऊ लुसलुशीत पनीर तयार झालंय ना, तर यामध्ये मला ना अजिबात विनेगर वगैरे घालायची आवश्यकता वाटली नाही. मस्त सॉफ्ट मऊ लुसलुशीत पनीर झालंय. आता कट करतेय बघा, समजतंय. विकतचं जे पनीर असतं ना त्याचं टेक्स्चर थोडंसं रबर सारखं असतं आणि मला ना ते विकतचं पनीर अजिबात आवडत नाही. माहिती नाही, थोडंसं कडक असतं आणि त्याची चव देखील मला आवडत नाही. तर घरचं पनीर ना जेव्हा जेव्हा मी बनवते ना तर तेव्हा तेव्हा मुलं आवडीने खातात. म्हणून मी ना आता हल्ली बाहेरचं विकतचं पनीर जे असतं रेडीमेड ते घेणं बंद केलंय. आता होळी झाली की उन्हाळ्याचा कडाका म्हणजे उन्हाचा कडाका इतका वाढेल ना की मग आपल्याला समजतंय की हां, आता उन्हाळा सुरू झालेला आहे. आणि याची चाहूल ना 2 ते 3 दिवसापासूनच सुरू झालेली आहे. खूप असं गरम होतं, भरपूर रात्री गरम होत होतं. आणि योगायोगाने एसी देखील लावला, पण एसीला माहिती नाही काय झालं, त्याच्यातून पाणी टपकत होतं. आता त्याला एक म्हणजे सर्व्हिसिंग करून घ्यावी लागेल. तर म्हणजे इतकी गरमी ना, आत्ताच एवढी गरमी होतीये, तर माहिती नाही आणखीन एप्रिल मे मध्ये काय होईल. आणि गावाला त्या मानाने बरं वाटतं, म्हणजे
की पण गावी एक प्रॉब्लेम आहे की गावी ना सारखी लाईट जात राहते आणि म्हणून मग मुलं गावी गेलं की वैतागतात. आणि इथे कसं असतं, इथे लाईट वगैरे जात नाही पण ऊन भरपूर असतो, उन्हाळ्या वगैरे अशा लागत असतात, झळा लागतात. गावाला छान आहे, वातावरण शांत वगैरे आहे, पण आपली मुलं जी आहेत ना, तर त्यांना रोजचं रुटीन त्यांचं त्यांचं ते करायची सवय लागलेली आहे आणि सुट्टींमध्ये 10 ते 15 दिवस फक्त जायला भेटतं. खरं तर गेलं पाहिजे सुट्टीमध्ये गावाला, पण मुलं सुट्टीमध्ये देखील जायचा कंटाळा करतात. तर आता त्यांना आता विचार करतेय की या सुट्टीमध्ये घेऊन जाईल म्हणून गावी. तर आता इथे मी पीठ व्यवस्थित मळून घेतलं. पीठ मळायला काही जास्त वेळ लागत नाही. परातीमध्ये कधीच पीठ मळायचं नाही. असंच एक खोलगट असा बाउल घ्यायचा मोठा स्टीलचा आणि त्यामध्ये ना अशा पद्धतीने पीठ मळायचं. पटकन होतं, 5च मिनिटामध्ये पीठ मळून तयार होतं. आणि इथे कुकरचे जवळपास 3 शिट्या झाल्या. गॅस इथे मी बंद केला आणि मग नंतर मी काय करणार आहे, हे जे पनीर आहे ते वरतून घालेल मटरमध्ये आणि एक उकळी काढून लगेचच मग हा डबा तयार होऊन जाईल. तर थोडंसं तेल लावलं ना की पीठ असं सॉफ्ट असं मऊ होतं. तर मुलाला विचारलं तर तो बोलला की आज फुलके नको, आज मला चपातीच दे म्हणून. तर म्हटलं की ठीक आहे चला, चपात्या देखील पटकन होऊन जातील. तर इथे भरभर मी आता चपात्या लाटून घेते आणि मुलांचा नाश्ता आणि टिफिन तयार करून ठेवते. तर इथे ना कुकरची थोडीशी मी वाफ जाऊ दिली. गरमागरम कुकर खोलायचा प्रयत्न नाही केला मी. आणि मग नंतर यामध्ये पनीर घातलं आणि पुन्हा गॅस पेटवून आता एक मस्तपैकी दणदणीत उकळी काढणार आहे. मस्त गरमागरम मटर पनीर तयार आहे. मुलांना मटर पनीर खायला फार आवडतं. त्याच्यामुळे महिन्यातून 4 ते 5 वेळा मटर पनीर सहजपणे बनवलं जातं. तर आता इथे झटपट मी सगळ्या चपात्या वगैरे बनवून घेतल्यानंतर काय करणार आहे, सगळा किचनचा ओटा आवरून घेणार आहे. तर किचन सिंकमध्ये बघा थोडीशी भांडी दिसत आहेत आणि तिकडे पनीर काढलेली जी भांडी आहे ते साईडला ठेवलेली आहेत आणि आजूबाजूची जेवढी ह्या मुलांनी खाऊन पिऊन जी भांडी ठेवलेली ती देखील ओट्यावरच, तर ती देखील मी डायरेक्ट सिंकमध्ये ठेवून दिली. म्हणजे कसं आहे, पूर्ण ओटा किचनचा आणि आजूबाजूची जी भांडी आहेत शिल्लक राहिलेली ती लगेचच मी काय करणार आहे, घासून घेणार आहे. तर इथे मी पाणी गरम करत ठेवणार आहे, थोडंसं पिण्यासाठी होईल आणि चहासाठी देखील होईल. प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला तेच रुटीन पाहायला मिळतं. जसं की झोपेतून उठल्यानंतर मुलांचा टिफिन तयार करा, झाडलोट करा, लादी वगैरे पुसा, भांडी आवरा, कपडे धुवा, सुकत घाला, मुलांचा अभ्यास घ्या, किचन आवरा, स्वयंपाक करा, नाश्ता बनवा. तर हे सगळं तेच रुटीन आहे आणि तेच रुटीन कधी-कधी करून ना आपल्याला कंटाळा देखील येतो. तर अशा वेळेस ना थोडासा निवांतपणा स्वतःला देखील असला पाहिजे. तर अशा वेळेस मस्तपैकी जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की मी कंटाळा आला या गोष्टीचा किंवा मला आता थोडंसं या गोष्टीपासून ब्रेक हवाय, तर मी तर म्हणेल मस्तपैकी आपल्या आवडीचे छंद जोपासा. जसं की एखाद्या आवडीचं पुस्तक वाचा. तर मी ना ऑनलाईन स्टोरीज वाचते. तर इतक्या छान अशा स्टोरीज असतात ना, त्या खूप छान वाटतं मला त्या स्टोरीज वाचून आणि मन हलकं होतं असं ऐकून त्या सगळ्या स्टोरीज वगैरे. तर अशा प्रकारे ना आपले छंद आपण जोपासले पाहिजे. थोडंसं वेगळेपणा देखील असला पाहिजे. तेच रुटीन जर म्हटलं तर कंटाळा येतो. किंवा मग कुठेतरी मैत्रिणीसोबत फिरायला जा. आपले नवरे किंवा मग मुलं जी आहेत लहान त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जा. त्यांना देखील बरं वाटतं आणि आपल्याला एक छोटासा ब्रेक मिळतो आणि हा ब्रेकच आपल्याला पुन्हा ताजंतवाना करतो कामं करण्यासाठी. तर इथे मी पटकन मशीन लावून घेतली. एका साईडला कपडे होत आहेत, तोपर्यंत इकडे मी आता सिंकमधली भांडी वगैरे क्लीन करून घेणार आहे आणि पिण्याचं पाणी देखील फिल्टरला आता भरत लावलेलं आहे. ते भरतंय तिथे आणि मी आता इथे गरम पाणी प्यायला घेतलंय. तर साईडला ठेवलं हे पाणी, खूप गरम आहे आणि आता इथे मी सगळी भांडी क्लीन करून घेते. घासून ठेवली होती, फक्त आता ती धुवायची बाकी आहे. तर धुवून आता एक गोष्ट खास मला महिलांसाठी सांगावीशी वाटते. आता रोजचं प्रत्येक घरामध्ये तेच रुटीन तुम्हाला पाहायला मिळेल. जसं की सकाळी उठल्यापासून जी घरातली कामं सुरू होतात आपली, ती रात्री झोपेपर्यंत कामं चालूच असतात. त्याच्यामध्ये आपली लहान मुलं, सासू-सासरे, घरातली मंडळी असतात, त्यांचं सगळ्यांचं करायचं असतं. आणि ह्या सगळ्या रगाड्यामध्ये आपण स्वतःला विसरून गेलेलो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं कंटाळा, चिडचिडपणा कशासाठी येतोय? तर फक्त ह्यासाठीच. थोडंसं आपण या गोष्टीला मागे घेऊन जाऊया आणि लग्नाच्या आधी आपण काय करत होतो, कोणते छंद आपल्याला आवडत होते, त्यासाठी आपण थोडंसं मागे जाऊया.
बऱ्याचशा महिलांना मेहंदी काढणे, पार्लर करणे किंवा मग टेलरिंग करणे, क्राफ्ट बनवणे, विणकाम करणे, ड्रॉइंग काढणे, तर ह्या सगळ्या गोष्टी आवडत होत्या आणि बऱ्याचशा महिला ह्या सगळ्या गोष्टी करत देखील होत्या. तर आता काय झालेलं आहे, आपण कामामध्ये इतकं गुरफटून गेलेलो आहोत, की आपल्याला स्वतःलाच वेळ मिळत नाहीये. आणि मग आपली कुठेतरी चिडचिड व्हायला लागते. त्याचं फक्त आणि फक्त कारण हेच आहे. एक तर सगळी कामं वेळेत होणं गरजेची असतं. घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला त्या काट्याच्या पाठीमागे पळावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं घर व्यवस्थित टिपटाप ठेवणे हे देखील गरजेचं असतं. मुलांकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं. पण ह्या सगळ्यामध्ये जर आपण आपले छंद जोपासून आपल्या मुलांना क्राफ्टमध्ये हेल्प वगैरे केली, तर आपल्याला थोडंसं असं छान वाटेल आणि एक रिलॅक्स फील होईल बघा. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर मला ना सुरुवातीला लहान मुलांना म्हणजे लग्नाच्या आधी मुलांना शिकवायला फार आवडायचं. तर लग्नाच्या आधी देखील मी ना 1-2 ठिकाणी क्लासेस देखील घेतलेले. तिकडे मी शिकवायला जायचे. कॉम्प्युटर क्लासेसमध्ये मी कॉम्प्युटर देखील शिकवायला जायचे आणि खूप छान असं वाटायचं मला. मुलांना शिकवता मला देखील बऱ्याचशा गोष्टी शिकता आल्या त्यांच्यासोबत. तर आता देखील मी लग्न झाल्यानंतर बरीचशी वर्ष मी माझ्या कामामध्ये आणि मुलांमध्ये गुंतले होते. पण आता थोडंसं मी आता रिलॅक्स फ्री झालेली आहे आणि आता जवळपास 10 ते 12 वर्षापासून माझे होम ट्युशन्स चालू आहेत. आता इथे सांगायचा एकच मुद्दा, दिवसभर आपली घरातली कामं झाल्यानंतर उगाचच सीरियल वगैरे पाहत बसणं, मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करत बसणं किंवा मग इकडच्या-तिकडच्या गप्पा काढून, गॉसिपिंग करून, चर्चा वगैरे करत बसणं. तर यामध्ये मला असं वाटतं ना, भरपूर आपला इतका मौल्यवान वेळ जो असतो, तो वेस्ट होत असतो. तर अशा वेळेचा काहीतरी आपण सदुपयोग केला पाहिजे. प्रत्येक महिलेला काही ना काही आवड असते आणि ती आपण जोपासली पाहिजे. काही ना काही छोटे-मोठे घरामध्ये बसल्यासारखे उद्योग तुम्ही करत राहा. जसं की मी इथे ट्युशन्स घेते, तर मला मुलांना शिकवताना भरपूर साऱ्या गोष्टी मला स्वतःला देखील शिकायला मिळतात. इतिहासातल्या, सायन्समधल्या, त्याच्यानंतर मॅथ्स आपल्याला नवीन-नवीन शिकायला मिळत असतं आणि अशा प्रकारे आपली बुद्धी जी आहे ना, म्हणजे आपले माइंड जे आहे ते सतत ॲक्टिव्ह राहतं. कंटाळवाणा येत नाही आणि मग अशा वेळेस कोणाकोणाला न्यूज वगैरे बघायला आवडत असेल, तर तुम्ही त्या न्यूज देखील बघत जा. कुठे काय चाललंय ते देखील आपल्याला कळत असेल. प्रत्येक महिलेने स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं तितकंच गरजेचं आहे. नुसतंच घरकामामध्ये ॲक्टिव्ह राहणं असून फायदा नाही. तर स्वतःला देखील वेळ द्या आणि खूप सारी पुस्तकं वाचा. चांगली-चांगली पुस्तकं आहेत, गोष्टींची पुस्तकं आहेत. मुलांना वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगा. मॅथ्स करण्याच्या सोप्या ईझी ट्रिक्स आहेत त्या शिकून घ्या किंवा मग वर्क फ्रॉम होम आहे ते देखील तुम्ही करू शकता. तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यातून तुम्ही स्वतःला बिझी ठेवू शकता आणि इतका मौल्यवान वेळ जो आहे त्याचा सदुपयोग करू शकता. तर असो, तर मी मॉर्निंग वॉकवरून येत असताना मला मस्तपैकी देशी गावठी वांगी दिसली. एक गाववाली बाई विकत होती, तर तिच्याकडनं ती वांगी घेतली मी आणि मग विचार केला की चला ताजी-ताजी आहेत वांगी, तर लगेचच याची भरली वांगी बनवूया. तर इथे मसाल्यामध्ये मी काय केलं, कांदा, खोबरं, शेंगदाणे, आलं, लसूण, कोथिंबीर, तीळ आणि अख्खा थोडासा गरम मसाला मी इथे त्याची पेस्ट करून घेतली, वांग्यामध्ये भरली आणि त्याची भरली वांगी बनवून घेतलेली आहेत. आणि आज आहे माझा उपवास कारण की आज आहे पौर्णिमा. तर या जेवायला. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.